नमस्कार. वाणिज्य शाखा प्रथम वर्ष, विषय मराठी, पुस्तक उत्कर्ष वाटा, पाठ 8वा, BVGची यशोगाथा, रश्मी बन्सल, अनुवाद सचिन मोहन चोभे. कामाविषयी निष्ठा आणि सकारात्मक चळवळ्या स्वभाव असेल तर कोणताही माणूस निश्चित शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. भारत विकास ग्रुपचे BVG संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर या वाक्याची खरी ओळख पटते. सामान्य कुटुंबातून येताना, कोणत्याही व्यवसायाचा अनुभव नसताना स्वच्छता देखभालीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कंपनीचे देशात वेगळे स्थान निर्माण केले आणि एक नवा आदर्श उभा केला. शून्यातून निर्माण केलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल आता जवळपास 2,000 कोटी रुपयांपर्यंत गेली असून 12 कामगारांसह सुरू झालेला हा BVGचा परिवार 70,000पेक्षाही पुढे गेला आहे. स्वच्छता देखभालीच्या कामासाठी महिन्याला 12,000 रुपयांचे पहिले कंत्राट घेणारी BVGच्या आताच्या कंत्राटाची सुरुवातच 1 कोटी रुपयांपासून होते. यातच कंपनीचे यश दिसून येते. विशेष म्हणजे कंपनीची व्यवसायामध्ये घोडदौड सुरू असताना हनुमंतराव आणि BVGने सामाजिक दायित्व बाजूला ठेवले नाही. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतानाच अनेक मंदिरांची स्वच्छता, विद्यार्थ्यांना सहकार्य, शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी ही कंपनी नेहमीच आघाडीवर असते. हनुमंतराव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कोरेगावपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रहिमतपूरमध्ये त्यांचे कुटुंब राहत होते. वडील न्यायालयात लिपिक होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. शाळेमध्ये हुशार विद्यार्थी असणाऱ्या हनुमंतरावांची गणितातील अव्वल विद्यार्थी अशी ओळख होती. 6वीमध्ये असताना त्यांचे कुटुंब पुण्याला आले. दापोडी फुगेवाडीमध्ये एका 10x10च्या छोट्या खोलीमध्ये राहताना त्यांना समाजातील आर्थिक विषमतेची पहिल्यांदा ओळख झाली. याच काळामध्ये त्यांच्या वडिलांना दुर्धर आजार झाला आणि त्यांना सातत्याने रुग्णालयात दाखल करावे लागत होते. उपचारांचा खर्च भागविताना कुटुंबाची ओढाताण होत होती. त्यामुळे त्यांच्या आईने महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम सुरू केले. उरलेल्या वेळात त्या शिवणकामही करत असत. याही परिस्थितीमध्ये निर्धाराने अभ्यास करत हनुमंतरावांनी 10वीला 88% गुण मिळवले. मुलगा हुशार आहे, त्याला डिप्लोमा करू द्या, हा मुख्याध्यापकांनी हनुमंतरावांच्या आईला सल्ला दिला आणि त्यांनी पुण्यातील सरकारी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश केला. त्या काळात बहुतांश विद्यार्थ्यांचा कल इलेक्ट्रॉनिक्सकडे होता. त्यामुळे त्यांनीही हीच शाखा निवडली. डिप्लोमाच्या 3ही वर्षांमध्ये अनुक्रमे 74, 72 आणि 74% गुण मिळवत ते उत्तीर्ण झाले. याच काळामध्ये ते दुसऱ्या वर्षाला असताना वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते साल 1990चे होते. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर हनुमंतराव फिलिप्समध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाले. या कामात सतत ही गोष्ट तपास अशा सूचना होत होत्या. त्यामुळे त्यांचे मन रमत नव्हते. हनुमंतरावांनी IAS व्हावे असे स्वप्न त्यांच्या वडिलांनी पाहिले होते. मात्र त्यासाठी हातामध्ये पदवी असणे आवश्यक होते. डिप्लोमा केलेला असल्यामुळे BTechच करण्याचा पर्याय समोर होता. इंजिनिअरिंग कॉलेजांची फी अव्वाच्या सव्वा होती. आईने पुणे म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेतून 15,000 रुपयांचे कर्ज काढले आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश केला. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर आपणही काहीतरी पैसे मिळविले पाहिजेत असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्यावेळी योगेश अत्रे या मित्राबरोबर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यास सुरुवात केली. पहिल्याच महिन्यामध्ये त्यांना 3,200 रुपयांची कमाई झाली. ती या दोघांनी वाटून घेतली. हनुमंतरावांनी त्यानंतर
आणखी एक वर्ग सुरू केला. त्यातून 5,000 रुपयांपर्यंत कमाई होत होती. याच दरम्यान त्यांच्यासमोर आणखी एक संधी आली, ती म्हणजे रंगकामाची. 4-5 कामगार आणि थोडक्या भांडवलावर एका 2BHK फ्लॅटसाठी किमान 8,000 रुपयांचा नफा मिळवून देणारा हा व्यवसाय होता. गावाकडून कामगार बोलावत त्यांनी हे नवे कामही सुरू केले आणि त्यांच्या उत्पन्नाचा एक ठोस स्रोत सुरू झाला. मधल्या काळामध्ये वडिलांच्या मिळालेल्या ग्रॅच्युटीच्या पैशातून छोटे घर बांधून झाले होते. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना हनुमंतरावांसमोर एक मोठी संधी आली. त्यावेळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात होत होती आणि त्यासाठी बालेवाडीतील स्टेडियममध्ये काम सुरू होते. हनुमंतरावांनी या प्रकल्पाची सल्लागार संस्था असणाऱ्या लामा एजन्सीशी संपर्क करत तेथील पदपथांच्या काँक्रिटीकरणाचे 3 लाख रुपयांचे कंत्राट सादर केले. घर बांधताना एक सिमेंट विक्रेता आणि एक वाळूचा पुरवठा करणाऱ्या अशा 2 व्यक्तींची ओळख, हाच अनुभव त्यांच्या गाठीशी होता. या पदपथाच्या कामासाठी 7 दिवस लागणार होते आणि पैसे त्यानंतर 15 दिवसांत मिळणार होते. या कामात 50% नफा होता, असे सरळ गणित त्यांच्या मनामध्ये होते. ठरलेल्या 7 दिवसांमध्ये कामही पूर्ण करून दिले. काम पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये आणि नफ्यातील वाटा कामगारापर्यंतही पोहोचविण्याच्या विचाराने त्यांनी कामगारांच्या जोडीला नेहमीपेक्षा 100 रुपये जास्त रोजगार दिला. पण खरे आव्हान पुढेच उभे होते. काही दिवसांतच किल्लारीमध्ये भूकंप झाला आणि या स्पर्धा 6 महिन्यांसाठी लांबणीवर गेल्या. काही दिवसांनंतर पाऊस झाला आणि हनुमंतरावांनी केलेल्या पदपथावर पाणी साचले. हे काम समतल रेषेत न झाल्यामुळे ही अडचण आली होती. त्यामुळे हनुमंतरावांचे पैसे रोखण्यात आले. हा काळ त्यांच्यासाठी खूपच तणावाचा होता. अखेरीस त्यांच्याबरोबर काम केलेलेच कामगार मदतीला आले आणि त्यांनीच पुढाकार घेत स्वतः साहित्य आणत काम पूर्ण केले. पदपथ तयार करायला 1 आठवडा लागला होता, तर दुरुस्तीचे काम 2 महिने चालले होते. शेवटी सर्व चांगले झाले आणि कामही झाले. त्यानंतर बिलही मिळाले. या कामातून तब्बल 1 लाख रुपयांचा नफा झाला होता आणि खूप मोठा अनुभवही गाठीशी आला होता. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित होऊन हनुमंतरावांनी समाजाविषयीच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. यातूनच 1993 मध्ये भारत विकास प्रतिष्ठान ही संघटना आकाराला आली. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून 10, 30, 50 रुपयांच्या देणग्या गोळा करून हा पैसा समाजातील 2-3 गरीब मुलांना पाठ्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये द्यायला सुरुवात केली. हनुमंतरावांनी 1994 मध्ये B.Tech पूर्ण केले आणि त्यांना ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून टाटा मोटर्सच्या टेल्को कंपनीमध्ये नोकरीही मिळाली. टेल्कोमध्ये काम करताना मेहनतीबरोबर स्मार्टवर्कचा फायदाही होतो, याचा अनुभव आला. गणेश लिमये त्यावेळी सहाय्यक विकास विभागामध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी होते. त्यांच्या मदतीने हनुमंतरावांनी अनेक वर्षांपासून भंगारात पडलेल्या गाड्यांपासून वापरात येणारे मटेरियल तयार केले आणि त्यातून कंपनीचे 2 कोटी रुपये वाचले. त्या काळात टेल्कोतील नोकरी खूपच प्रतिष्ठेची मानली जात होती आणि तिथे नोकरी लागल्यामुळे हनुमंतराव खूप मोठे झाले आहेत. त्यांनी शब्द टाकला तर कोणालाही नोकरी मिळू शकते, अशी चर्चा गावामध्ये होती. गावाकडील माणसे त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होते. रंगकामासाठी 4 कामगारांची टीम होती, मात्र हे काम पुरेसे नव्हते. शेवटी हनुमंतरावांनी टेल्कोच्या व्यवस्थापकांची भेट घेतली आणि या माणसांसाठी काही काम मिळू शकतं का, अशी विचारणा केली. त्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्याला काम मिळू शकणार नव्हते, मात्र एखाद्या ट्रस्ट किंवा सोसायटीला असे काम मिळू शकते, असे व्यवस्थापकांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी भारत विकास प्रतिष्ठानची आठवण झाली. अशा पद्धतीने 22 मे 1997 रोजी भारत विकासला पहिले हाऊस कीपिंगचे कंत्राट मिळाले. पहिल्या कंत्राटामध्ये इंडिकाचा प्रकल्प स्वच्छ ठेवण्याचे काम होते आणि यामध्ये 8 जणांना रोजगार मिळाला होता. या पहिल्या कंत्राटावेळीच हनुमंतरावांना त्यांचे सहकारी आणि विश्वास या गोष्टींचा वेगळा अनुभवही आला. हाऊस कीपिंगचे काम मिळेल असा अंदाज जानेवारीमध्ये आला होता आणि उमेश माने यांनी त्याच वेळी भारत विकासच्या कामासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता.
पहिल्या कंत्राटातील 8 जणांवर लक्ष ठेवण्याचे काम उमेश यांच्याकडे देण्यात आले होते आणि उमेश यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आजही हनुमंतराव भरभरून बोलतात. आजही मार्केटिंग आणि वित्तपुरवठा या गोष्टी हनुमंतराव पाहतात, तर कंपनीमध्ये उपाध्यक्ष असणाऱ्या उमेश यांच्याकडे सर्व कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. पहिल्या कंत्राटाबरोबरच भारत विकासच्या घोडदौडीला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी कंपनीने 8 लाखांची उलाढाल केली आणि दुसऱ्याच वर्षी हा आकडा 56 लाखांपर्यंत पोहोचला. तोपर्यंत हनुमंतराव टाटा मोटर्समध्येच काम करत होते. 1999मध्ये त्यांचा विवाह झाला आणि BVGच्या कामामध्ये पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारत विकास प्रतिष्ठानचे नाव बदलून भारत विकास सेवा असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी टाटा मोटर्सच्या इंडिका प्रकल्पामध्येच यांत्रिक स्वच्छता कंत्राटही मिळाले. या कामासाठी 60 लाख रुपयांची यंत्रे आणली होती आणि त्यासाठी टाटा फायनान्सच्या माध्यमातून वित्तीय मदत मिळाली होती. कंपन्यांना त्यांचे प्रकल्प स्वच्छ ठेवायचे असतात आणि त्यासाठी कुशल मनुष्यबळ मिळेपर्यंत ते महागड्या यंत्रांची खरेदी करत नाहीत, हे या व्यवसायातील गुपित हनुमंतरावांच्या लक्षात आले होते. टाटा मोटर्समधील यशानंतर बेंगळुरूतील GE पॉवरमधून कामाविषयी विचारणा करण्यात आली. पुण्यातूनच 8 कामगार आणि यंत्रासह एका रात्रीत BVGचा चमू बेंगळुरूला पोहोचला आणि 3 दिवसात हा प्रकल्प स्वच्छ केला. उद्घाटनापूर्वीच 3 दिवसांतच काम चोख बजावल्यामुळे BE पॉवरचे व्यवस्थापन BVGवर एकदम खुश झाले. त्यांच्याच संपर्कातून आणखी कामे मिळाली आणि कंपनीच्या विस्ताराला सुरुवात झाली. अल्पावधीतच चेन्नई, हैदराबाद या शहरांमधूनही कामाविषयी विचारणा होऊ लागली. कंपनीचा विस्तार होत असताना हनुमंतरावांनी गावाकडील नाळही कायम ठेवली. अन्य कोणत्याही शहरामध्ये काम सुरू असताना 30% कर्मचारी पुण्याहून पाठविण्यात येतात, तर 70% कर्मचारी स्थानिक असतात. पुण्याहून कर्मचारी पाठविताना थोडा खर्च जास्त येतो, पण दीर्घकालीन दृष्टीने ही गोष्ट फायद्याची ठरते, हा विश्वास BVGचा आहे. 2003मध्ये BVGची उलाढाल 4 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. यातील नफा 10-12% होता. हेच वर्ष कंपनीसाठी अतिशय ऐतिहासिक ठरले. संसदेच्या ग्रंथालयाच्या देखभालीचे कंत्राट कंपनीला मिळाले. श्रीनिवासन नावाचे एक मुख्य इंजिनियर त्यावेळी कार्यरत होते. एखाद्या मोठ्या कंपनीला हे कंत्राट देण्याचा त्यांचा विचार होता. या कामासाठी 40 लाख रुपयांपर्यंतची यंत्रे विकत घ्यावी लागणार होती. हे कंत्राट 6 महिन्यांसाठीच होते, त्यामुळे अन्य कंपन्या धोका पत्करायला तयार नव्हत्या. BVGने विश्वासाने हा धोका स्वीकारला. श्रीनिवासन यांच्या अपेक्षांना खरे उतरल्यानंतर हे कंत्राट आणखी 6 महिन्यांनी वाढविण्यात आले. त्यानंतर 2004मध्ये कंपनीने आणखी पुढचा पल्ला गाठला, तो म्हणजे राज्यसभा लोकसभेच्या स्वच्छतेची जबाबदारी BVGकडे आली. या निविदांच्या प्रक्रियेमध्ये सुरक्षा संस्थांनी अडथळे आणले होते. दोन्ही सभागृहांमध्ये खाजगी व्यक्तींना कसा प्रवेश द्यायचा असा त्यांचा आक्षेप होता. त्यामुळे पहिल्या महिन्यात BVGचे कर्मचारी फक्त या सभागृहाच्या बाहेरील भागातच स्वच्छता करत होते. साहजिकच खासदारांना आतील आणि बाहेरील फरक लक्षात येत होता आणि ते त्याची विचारणाही करू लागले. त्यावर सभापतींनी हस्तक्षेप केला आणि संपूर्ण इमारतीच्या स्वच्छतेची जबाबदारी BVGकडेच द्या अशी सूचना केली. अशा पद्धतीने अतिशय मानाने BVGने संसदेच्या कामाची जबाबदारी स्वीकारली. संसदेची जबाबदारी आल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाची जबाबदारीही कंपनीकडे आली. पंतप्रधानांना सकाळी फिरण्यासाठी लाल रंगाच्या दगडांचा एक मार्ग तयार करण्यात आला होता, मात्र त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते आणि पूर्ण काळा झाला होता. हे दगड स्वच्छ कराल का अशी विचारणा BVGला करण्यात आली. त्यावर होकार देतच काम एकदम चोख बजावण्यात आले. या कामाबरोबरच पंतप्रधानांच्या संपूर्ण निवासस्थानाची जबाबदारी BVGकडे आली. त्यानंतर राष्ट्रपती भवनाची जबाबदारीही आली आणि कंपनीच्या मुकुटामध्ये शिरपेच रोवला गेला. या काळामध्ये कंपनीचा व्यवसायही वेगाने वाढत होता. टाटा मोटर्सकडून जमशेदपूरच्या प्रकल्पासाठी काम करण्याची विचारणा करण्यात आली. त्यापाठोपाठ रुद्रपूरच्या प्रकल्पाचे काम पूर्ण आले. टाटा मोटर्सच्या पहिल्या इमारतीच्या कामासाठी
फक्त 12,000 रुपये कंत्राट मिळाले होते. आता विविध सेवांसाठी दर महिना 1 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. टाटा पाठोपाठ बजाज, महिंद्रा, अशोक लेलँड, ह्युंदाई, फियाट यांसारख्या ऑटो क्षेत्रातील सर्व दिग्गज कंपन्या BVGकडून सेवा घेत होत्या. यांत्रिक पद्धतीने स्वच्छतेचे काम करतानाच बागांची निगा राखण्याची कामे मिळाली. त्याला पुढे इलेक्ट्रिक आणि इमारतींच्या देखभालीचीही जोड मिळाली. ऑटो क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच ONGC, ITC, हिंदुस्तान लिव्हर आणि अगदी भारतीय रेल्वे यांसारख्या कंपन्याही BVGच्या यादीमध्ये आल्या. एका ग्राहकाचे समाधान करा, तो आणखी ग्राहक तुमच्यापर्यंत घेऊन येईल, एवढेच सोपे सूत्र BVG वाटचालीमध्ये वापरण्यात आले होते. सरकारी संस्था आणि खाजगी कंपन्या यांचा ताळमेळ राखण्यात BVGला यश आले होते. एकेकाळी एका महिन्यासाठी 10-20 हजार रुपयांचे काम BVGसाठी खूप मोठे वाटत होते. मात्र आता एका महिन्यासाठी 1 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीचे काम घ्यायचे नाही असा दंडकच निर्माण केला आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम BVGला देण्यात आले आहे. दर महिना 4 कोटी रुपयांचे हे कंत्राट असून एका वर्षाला 48 कोटी रुपयांचे हे काम आहे. BVGची वार्षिक उलाढाल आता जवळपास 2,000 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. अगदी गुवाहाटीपासून चेन्नईपर्यंत 12 राज्यांमध्ये 22 ठिकाणी BVGच्या शाखा आहेत. कंपनीचा 60% व्यवसाय खासगी क्षेत्रातून येत असून उर्वरित कामे सरकारी संस्थांची आहेत. यामध्ये BVG जवळपास 300 संस्थांबरोबर काम करत असून यातील काही कामे अजिबात व्यावसायिक नाहीत. सामाजिक जबाबदारीतूनच बाबा रामदेव यांचे पतंजली योगपीठ, श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमांची निगा राखण्यात येते. महाराष्ट्रातील आळंदी, पंढरपूर, तुळजापूरसह 6 मोठ्या मंदिरांची स्वच्छताही BVGकडून राखण्यात येते. कामाचा दर्जा राखल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे सांगतानाच कोणत्याही कामासाठी चेकलिस्टचे काटेकोर पालन करण्यात येते. टाटा मोटर्सच्या सिंगूर प्रकल्पासह टाटा आणि फियाटच्या अनेक प्रकल्पांचे स्थलांतर करण्याची जबाबदारी BVGने यशस्वीपणे पेलली आहे. स्वच्छता आणि हाऊसकीपिंग हाच BVGचा मुख्य व्यवसाय असला तरीही ऊर्जा, इलेक्ट्रिकल सुविधा आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीचा विस्तार होत असतानाच सामाजिक दायित्वाचे भानही BVGने चोखपणे पार पाडले आहे. कंपनीने सामाजिक दायित्वातून महाराष्ट्र सरकारच्या 108 क्रमांकाच्या सेवेंतर्गत 1000 ॲम्ब्युलन्स सुरू केल्या असून दुर्गम खेड्यांमध्येही त्यांची मदत होत आहे. अनेक रुग्णांना त्यातून जीवनदान मिळाले असून 100पेक्षा जास्त बाळांचा जन्मही याच ॲम्ब्युलन्समध्ये झाला आहे. सामाजिक दायित्वाचेही कंपनीचे भान विस्तारत आहे. स्वच्छता देखभालीच्या क्षेत्रामध्ये ठसा उमटविल्यानंतर BVGने नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आहे. ते म्हणजे विषमुक्त शेती. या क्षेत्राकडे एक चळवळ म्हणूनच पाहण्याची हनुमंतरावांची भूमिका आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतानाच सामान्य माणसाला मिळणारे अन्नधान्य विषमुक्त असावे. ते पिकवताना कोणतीही विषारी कीटकनाशक औषध वापरण्यात येऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत त्यांनी या क्षेत्रामध्ये केलेल्या कामामध्ये त्यांना चांगले यश येतानाही दिसत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतानाच विषमुक्त शेतीची चळवळ हाती घेण्याचा निर्धार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. पुढील 5 वर्षांमध्ये शेतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचा संकल्प आहे. यासाठी त्यांनी अनेक प्रयोग हाती घेतले असून त्यात शेळ्यांच्या दुधापासून चीज तयार करणाऱ्या फ्रान्सच्या एका कंपनीबरोबर करारही केला आहे. असे अनेक प्रयोग त्यांनी हाती घेतले आहेत. शेतकरी, शेतीतज्ञ, शास्त्रज्ञ यांच्या नियमित भेटी घेऊन त्यांनी या क्षेत्रातील वास्तव, त्याची गरज आणि क्षमता समजून घेतली. रासायनिक औषधांच्या वापरामुळे शेतीमालाची उत्पादकता कमी झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. विषारी शेतमालामुळे मानवाला कर्करोगासारखे आजार होत असल्याचे अनेक डॉक्टर व संशोधकांनी गायकवाड यांना सांगितले. त्यांनी कंपनीची टीम ते समजून घेण्यासाठी कामाला लावली.
त्यातून त्यांनी विषमुक्त शेती व निरोगी भारत घडविण्याचा संकल्प केला. क्षारयुक्त पाण्याच्या पिकांवर परिणाम होत असल्याचे लक्षात येताच जलसुधार हे यंत्र विकसित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार BVG सोलर ट्रॅपही तयार करण्यात आले. या ट्रॅपच्या वापरामुळे सर्वच प्रकारच्या शत्रू किडींवर नियंत्रण मिळवता येते. विविध प्रकारच्या नैसर्गिक पीक संवर्धकांचे निर्माण BVG लाईफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. कीटकनाशक आणि नैसर्गिक पद्धतीने पीक संवर्धन करण्यासाठी हर्बल नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानातून किमान फवारणीतच शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाल्याचा अनुभव आहे. यातून शेतकऱ्यांच्या अनेक यशोगाथा निर्माण झाल्या आहेत. शेवग्यासारख्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कितीतरी पटीने वाढले आहे. तर दुधासारखा शेतकऱ्यांचा जोडधंदा फायद्याचा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यामध्येही विविध उपाय योजले आहेत आणि त्यातही यश आले आहे. हनुमंतराव गायकवाड आणि BVGची वाटचाल खूपच प्रेरणादायी असून एखाद्या क्षेत्रामध्ये नव्याने प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी हा एक आदर्श आहे. थँक्यू. धन्यवाद.